नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी चालवलेल्या अग्रगण्य मिशन समृद्धीमध्ये मी संदीप गायके आपल्या सर्वांचे परत एकदा मनाशी खूप स्वागत करतो। बघा शेतकरी बांधवांनो, आज आहे 5 जून 2025। या महिन्यामध्ये मिरची पिकाचे जे काही बाजारभाव आहे त्याच्या संदर्भातली चर्चा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। आणि ज्या शेतकऱ्यांनी एप्रिल महिन्यामध्ये मिरची लागवड केली होती, त्याचबरोबर मे महिन्यामध्ये मिरची लागवड केली होती, त्याच्यामध्ये मुख्यतः काही व्हरायट्या होत्या, ज्याच्यामध्ये शिमला होती, बळीराम होती, पिकॅडोर होती, ज्वेलरी होती किंवा ज्या काही काळ्या व्हरायट्या होत्या। तर याची जी लागवड केली होती त्या शेतकऱ्यांनी स्वप्नासुद्धा विचार केला नसेल की मे महिन्यामध्ये मला एवढा पाऊस पाहायला मिळेल। मे महिन्यामध्ये सर्वत्र पाऊस झाला आणि पूर्ण महिनाभर राहिला आणि आपल्याला असं वाटलं की एप्रिल महिना म्हणजे मे महिना पूर्णपणे स्किप झाला आहे आणि पावसाळा 1 महिना अगोदरपासूनच सुरू झालेला आहे। अशा काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या ज्या की आपण आतापर्यंत कधीही पाहिलेल्या नव्हत्या। आणि ज्या शेतकऱ्यांनी या अशा वातावरणात मिरची लागवड केली होती तर तिसऱ्या दिवशीपासून चौथ्या दिवशीपासूनच त्यांच्या प्लॉटवरती पांढरी माशी, माइट्स, मावा, तुडतुडा जे काही रस शोषण करणारे किड्स म्हणतो आपण किंवा अळी असेल तर यांचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाला। आता एक उदाहरणासाठी देतो की आपल्या प्लॉटवर जर समजा अळी आलेली आहे तर अळीसाठी आपण स्वस्तात मस्त रासायनिकमध्ये पहिलं औषध शोधतो ते म्हणजे इमॅमॅक्टिन शेवया। आता ज्या शेतकऱ्यांनी इमॅमॅक्टिन फवारलं त्यांना त्याचे रिझल्ट्स मिळालेले नाहीत, म्हणून त्यांनी पुढे जाऊन काही औषधी फवारली, बॅराजेटसारखे, आलिकासारखे औषधी फवारले, काही शेतकऱ्यांनी रासायनिकचं कॉम्बिनेशन करून फवारलं। अशामध्ये सुद्धा त्यांना त्या अळीवरती कंट्रोल मिळवता आलेला नाही आहे, रस शोषण करणाऱ्या किडींवरती कंट्रोल मिळवता आलेला नाही आहे। अशा वेळेस काही शेतकऱ्यांनी म्हणजे प्लॉट 20-25 दिवसाचा असतानाच त्याच्यावरती डेलिगेटसारखे सुद्धा हात काढलेले आहे। डेलिगेट फवारल्यानंतर ते कॉस्टली औषध आहे, त्याचा खर्चही खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते भारीतलं औषध असल्याकारण त्या प्लॉटवरती ते फवारलं गेलं, त्याचे रिझल्टसुद्धा त्यांना मिळाले। पण माझा सर्वात मोठा प्रश्न आहे शेतकरी बांधवांनो की 20-25 दिवसाचा प्लॉट असताना जर तुम्हाला डेलिगेटसारखे औषधे घ्यावे लागत असतील तर त्याचा खर्च जो आहे तो तुम्हाला परवडणारा आहे का? आणि जर आतापासून त्या औषधी फवारल्या तर नंतर जेव्हा तुम्हाला जास्त मोठे प्रॉब्लेम येत असतील त्यावेळेस तुम्ही कोणतं औषध फवाराल? रासायनिकमध्येच। तर हे काही प्रश्न आहेत, या प्रश्नांची उत्तरं जेव्हा मी शेतकरी निरुत्तरित होता, पण सर काय नाविलाज होता, मी सर्व औषधी फवारून बघितल्या, रिझल्ट मिळाले नाही, मग मला नाविलाजाने एवढ्या भारीतलं औषध हे घ्यावंच लागलं आणि मला त्याच्यावरती कंट्रोल मिळवता आला। पण शेतकरी बांधवांनो, त्यावेळेस काय करायला पाहिजे होतं किंवा काय करता आलं असतं किंवा इथून पुढे आता जूनमध्ये जे काही प्लॉट आपले सध्या आहेत, ज्या कंडिशनमध्ये आहेत त्या कंडिशनमध्ये मला जर टिकवायचे आहेत तर मला काय करता येईल यासाठीची चर्चा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। म्हणून हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा, खूप महत्त्वपूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे। ही माहिती जर तुम्हाला आवडली तर नक्कीच लाईक करा। लाईक याच्यासाठी करा की मी जो काही व्हिडिओ तुमच्यासाठी आज बनवत आहे तातडीने, तर हा उत्साह माझा कायम राहील। आणि त्याचबरोबर ह्या माहितीचा फायदा जर तुम्हाला झाला तर ही माहिती त्या शेतकऱ्यांपर्यंत नक्कीच पोहोचवा ज्यांनी मिरची लागवड केलेली आहे, कारण त्याही शेतकऱ्यांचा फायदा आपल्याला करता येईल। आणि मिशन समृद्धीचे मुख्य उद्दिष्ट तेच आहे, एकमेकांना सहाय्य करू आणि आपण सर्वजण समृद्ध होऊ, हाच उद्देश घेऊन आम्ही मिशन समृद्धी अंतर्गत चाललेलो आहे। म्हणून तुमच्या सहकार्याची अपेक्षा नक्कीच राहणार आहे। आणि अशामध्येच काही बघा शेतकरी बांधवांनो, अशामध्येच मे महिन्याची शेवटी काही पेपर कटिंग्स आपल्याला पाहायला मिळाले। त्याच्यामध्ये आपल्याला 90 रुपये किलोपासून ते 130 रुपये किलोपर्यंत काळ्या मिरचीला बाजारभाव पाहायला मिळाला। आता हे बाजारभाव होते कुठले? काही लोकांना हे पेपर कटिंग हे खोट्या वाटल्या, फेक वाटल्या, मागील वर्षीच्या वाटल्या, यावर्षी तर त्यांना नक्कीच वाटलेल्या नाही आहे। तर त्यांना असं का वाटलं किंवा ज्या भागामध्ये त्या गोष्टी घडल्या त्यांना अशीचा किरण कशा पद्धतीने फुटला, ह्या गोष्टी संदर्भात सुद्धा आपण या चर्चा करणार आहोत। तर बघा शेतकरी बांधवांनो, जे काही पेपर्स कटिंग्स होते ते होते संभाजीनगर जिल्ह्यामधील सिल्लोड तालुका आणि त्याच्यामधील काही लोकल मार्केट आहे, ज्याच्यामध्ये आहे आमठाणा, घाटनांद्रा, केळगाव, त्याच्यानंतर गोळेगाव या भागांमध्ये किंवा सिल्लोड या भागांमध्ये मिरची ही घ्यायला सुरुवात झालेली आहे। आतापर्यंत कोणताही मार्केट या ठिकाणी सुरू झालेलं नव्हतं, पण आता ज्या शेतकऱ्यांनी हाताळणीचे तोडायला सुरुवात केलेली आहे, तर अशा शेतकऱ्यांचा जेव्हा माल आता मार्केटमध्ये यायला सुरुवात झाली तर असे जे बाहेरून येणारे व्यापारी आहे त्यांनी या ठिकाणी जेव्हा काटा ओपन करायचे आहे, शुभारंभ करायचा आहे, त्यावेळेस नक्कीच हे बाजारभाव त्या काळ्या मिरचीसाठी म्हणजे 90 रुपये किलोपासून ते 13,000 रुपये 90 रुपये किलोपासून ते 130 रुपये प्रति किलोपर्यंत त्यांना बाजारभावही मिळालेले आहेत। आणि याच मार्केटमध्ये सध्याचे रेट म्हणजे आज 5 जूनचे रेट मी तुम्हाला सांगतो आहे, याच मार्केटमध्ये जी शिमला मिरची आहे किंवा पिकाडोर मिरची आहे त्यांचे बाजारभाव आपण जर बघितले तर 45 रुपये किलोपासून ते 55 रुपये प्रति किलोपर्यंत मिळालेला आहे।
त्याच्यानंतर याच भागामध्ये बळीराम जी व्हरायटी आहे त्याला 32 रुपये किलोपासून ते 40 रुपये प्रति किलो भाव सध्या मिळत आहे आणि काळ्या मिरचीचा भाव मी तुम्हाला सांगितला आहे. तर अशा पद्धतीने सध्या सुरुवात झालेली आहे. आता शेतकरी बांधवांनो, हे पेपर कटिंग जे होते हे 100% सत्य होते. आता ज्या भागामध्ये मी जे तुम्हाला मार्केट सांगितलं आता की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सिल्लोड तालुका, त्याच्यामध्ये काही मार्केट आहे छोटे लोकल मार्केट, ज्याच्यामध्ये आमठाणा, घाटनांद्रा, केळगाव, गोळेगाव, तर त्याच्यानंतर सिल्लोड, त्याच्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये पिंपळगाव, रेणुकाई, हे जे काही मार्केट आहे ना, तर या ठिकाणी सध्या खूप मोठ्या प्रमाणात मिरची लागवड ही होते. आता आमच्या भागामध्ये उन्हाळ्यामध्येच मिरची लागवड होत असते एप्रिल महिन्यापासूनच, आणि त्यांच्या हाताळणीचे तेवढे आता मार्केटमध्ये येत आहे. जे बाहेरून येणारे व्यापारी आहे तर त्या व्यापाऱ्याने आता काठी जेव्हा ओपन केलं तेव्हा हेच भाव शेतकऱ्यांना दिले आणि एक आवई उठवली की आता मिरचीचे बाजारभाव हे 100% वाढणार आहेत. कारण शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त माल हा बाजारामध्ये आणला पाहिजे या उद्देशाने ते बाजारभावाची आवई त्या पेपर कटिंगच्या माध्यमातून उठवल्या गेली, सोशल मीडियाच्या माध्यमातून उठवल्या गेली. मग ज्या भागामध्ये ही आवई उठल्या गेली त्या भागामध्ये शेतकऱ्यांचे आशेचे किरण हे फुटले की मला जर असेच बाजारभाव मिळाले, आता हाताळणी सुरू झालेली आहे, इथून पुढे 3-4 तोड्यामध्ये मला जी काही अपेक्षा होती मिरची लागवड करण्यासंदर्भातली आणि जे काही नफा होईल त्या संदर्भातले ते मला 100% या ठिकाणी मिळतील, अशा उद्देशाने ते त्यांच्या आशेचे किरण फुटले. आता जे शेतकरी पुण्यासारख्या ठिकाणी मिरची पाठवतात, मुंबईसारख्या ठिकाणी मिरची पाठवतात किंवा गुजरातसारख्या ठिकाणी मिरची पाठवतात किंवा नागपूरसारख्या ठिकाणी मोठ्या मोठ्या मार्केटला मिरची पाठवतात पूर्ण गाड्याच्या गाड्या भरून, आणि अशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बाजारभाव मिळतात 30 आणि 40 रुपये प्रति किलो. तर अशा शेतकऱ्यांना हे भाव म्हणजे फेक वाटले, ते कटिंग्स फेक वाटल्या, त्या वर्षीच्या नाहीच वाटल्या. तर साहजिक आहे त्यांचं, कारण मोठ्या मोठ्या मार्केटमध्ये सुद्धा अनेक प्रश्न त्यांचाच होता की पुण्यासारख्या ठिकाणी ते मार्केट आहे का किंवा मुंबईसारखं ते मार्केट आहे का, एवढं बाजारभाव त्या भागामध्ये मिळतो आहे, म्हणून त्यांना त्या गोष्टी फेक वाटल्यानं साहजिक आहे. ज्या ठिकाणी 30 आणि 40 रुपये एवढं मोठ्या मार्केटमध्ये बाजारभाव भेटतो आहे आणि अशा ठिकाणी जर 30 आणि 40 रुपयाचं मार्केट उपलब्ध होतं आहे, तर हे छोटे मोठ्या मार्केटमध्ये एवढा बाजारभाव म्हणजे हे फेक गोष्ट आहे, म्हणून त्यांनी त्याला इग्नोर केलं. तर शेतकरी बांधव, मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे बाबतीमधून, त्या गोष्टी खऱ्या होत्या पण त्या अर्धवट माहिती होती. आता सध्या मार्केटमध्ये हाताळणीचे तोडे यायला लागलेले आहेत, माल खूपच नगण्य, खूपच कमी आहे, फक्त एक आवई उठवण्यासाठी हे भाव दिले गेलेले होते आणि हे फेक मार्केट बाजारभाव आहेत सध्या. तर ह्या बाजारभावाबद्दल एवढं शाश्वत राहू नका. हे बाजारभाव जसे जसे आता मार्केटमध्ये आवक सुरू होईल तशी तुमची मिरची ही डाऊन आणि डाऊन होत राहील. होऊ शकतं मे बी 30 रुपये प्रति किलो ते 40 रुपये प्रति किलोपर्यंत सुद्धा ही मिरची रिवर्स येईल, कारण जे मोठे मोठे मार्केट त्याचाच 30 आणि 40 रुपये भाव आहे, तर हे कुठं तुम्हाला 50 आणि 60 आणि 70 आणि 80 रुपये देऊ राहिले. पण आपल्या शेतकऱ्याचं कसं असतं, एक आशा असते, मार्केटमध्ये जरी मला 12 आणि 15 हजार रुपये भाव सांगत असले, मला त्याची काही अपेक्षा नाही आहे, मला 50 रुपये किलोपासून मिरची परवडते, तर कमीत कमी सुरुवातीला मला 50 रुपये, 60 रुपये, 70 रुपये किलो जरी मिरची निघाली, म्हणजे प्रति क्विंटलचा भाव, म्हणजे प्रति किलोचा भाव मला मिळाला, तर 1001% मी जो काही खर्च आतापर्यंत माझ्या मिरची पिकावर केलेला आहे तो खर्च वजा मला 100% फायदा होईल, हीच आशा धरून प्रत्येक शेतकरी सध्या बसलेला आहे. तर शेतकरी बांधवांनो, अशी आशा बाळगून काही फायदा नाही आहे, थोडासा मार्केटचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. म्हणून ह्या भाव निश्चित नाही आहे, हे भाव धरणारे आहेत, खाली डाऊन होणारे पण आहेत. तर याच्यावरती थोडंसं काळजी करून थोडंसं मार्केटची हालचाल तुम्ही बघत चला आणि त्यानुसारच आपल्या प्लॉटवरती खर्च करत चला. मी तुम्हाला पहिले सांगितलं आहे की सुरुवातीपासूनच चुरडामुरडा व्हायरस प्लॉटवर आला आहे, त्याच्यावरती आपण नानाविध औषधांचा वापर करून बसलो आहे. 3-4 दिवशी आता सध्या फवारणी घेणं चालू आहे, तरीसुद्धा जसे पाहिजे तसे रिझल्ट भेटत नाही आहे. आणि जर आतापासूनच आपण एवढा खर्च करून बसलो आणि उद्या जर बाजारभाव आपले 30 आणि 40 रुपयावरती आले, ती मिरची आपल्याला परवडणार नाही आहे, ती आपल्याला उपटूनच फेकावी लागणार आहे. त्यावेळेस आपण म्हणून माझा खर्चसुद्धा निघालेला नाही, अशा गोष्टी तुमच्यासोबत होता कामा नाही. म्हणून मार्केटवरती थोडंसं लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. आता आपण येऊ त्या गोष्टींवरती. शेतकरी बांधव, मी तुम्हाला पहिले सांगितलं, आता ज्यावेळेस शेतकरी मी माहिती मार्गदर्शन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून व्हिडिओ पोहोचवतो त्यावेळेस शेतकरी मला कॉल करून, सर तुमचे अनुभव चांगले आहेत, तुम्ही जी माहिती देते खूप चांगली आहेत, तुम्हीच मला मार्गदर्शन द्या, तुम्हीच मला प्लॉटची ट्रीटमेंट घ्या, मला तुम्ही औषधी सांगा. आता औषधी मी कोणत्याही कंपनीचे मार्केटिंग करत नाही आहे, मी कोणत्याही कंपनीचा प्रचार प्रसार करत नाही आहे. अशा वेळेस जेव्हा शेतकऱ्यांनी मला औषधी विचारले त्यावेळेस मी त्या शेतकऱ्यांना माझ्या मिरची पिकासाठी जे काही रिझल्ट्स आले होते, ज्या औषधी ते औषधी मी त्यांना रिकमेंड केलं, मग ते रासायनिक असतील किंवा जैविक असतील, तर त्याही शेतकऱ्यांना त्याचे. आता मला एक प्रॉब्लेम असा येत होता, याचा प्लॉट आहे 15 दिवसाचा, 20 दिवसाचा, 30 दिवसाचा, याच्यामध्ये याचा चुरडामुरडा व्हायरस याला प्लॉटवरती दिसायला लागला, 20% 30% प्रमाण वाढूनही गेलेलं आहे. अशा वातावरणामध्ये मी यांना हायर पॉवरची औषधी देऊ शकत नव्हतं आणि ज्या झाडाला म्हणजे ज्या कंडिशनमध्ये औषधी पाहिजे ते जर दिल्यानंतर त्याला रिझल्ट भेटत नसेल
तो शेतकरी नाराज होऊन जात होता. असे पण काही इन्सिडेंट माझ्यासोबत घडलेले आहेत. मग मिशन समितीसुद्धा यावर्षी फेल गेली, अशी सुद्धा काही शेतकऱ्यांची आवई उठलेली होती. तर शेतकरी बांधव, मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे, वातावरण तसं होतं. आता पहिले काय होतं, कृषी सेवा केंद्रावर गेल्यानंतर कृषी सेवा केंद्राला म्हटलं की असा असा प्रॉब्लेम झाला, पुढे त्याला दाखवलं तर तो म्हणायचं हे घे हे घे हे घे, असं कॉम्बिनेशन हे फवार 100% तुला रिझल्ट भेटून जाईल. पण ह्या मागच्या 1 महिन्यामध्ये असं झालं आहे, भाऊ मी तुला औषध देत नाही, तू मला सांग काय पाहिजे. मी जर औषध दिलं तर उद्याचा रिझल्ट भेटलं आणि तू माझ्या नावाने बोंबा मारशील. म्हणून आता मी तुला औषधी सांगत नाही, तू औषधी सांग कोणत्या द्यायचे मी तुला देतो, अशी कंडिशन सध्या दुकानदाराची झालेली होती. मग अशा वेळेस की आपण ज्या स्टेजला पाहिजे त्या औषधी फवारू शकत नव्हतं, कारण त्याचे रिझल्ट भेटत नव्हते. आणि हायर पॉवरचे औषध जर आपण आतापासून फवारतो खर्च आपल्याला परवडणारा नव्हता आणि प्लॉट मात्र खराब हा होतच चाललेला होता. चांगल्या औषधी फवारून सुद्धा डेलिकेट सारख्या औषधी जर आतापासून आपण फवारले त्याचे रिझल्ट तुम्हाला तात्पुरते मिळतात. पण अशा हायपर पॉवरची फवारणी जर आपण आतापासून केली तर प्लॉट स्ट्रेसमध्ये जाऊन सुद्धा प्लॉट खराब होतात. ते पण काही प्रॉब्लेम आले शेतकऱ्यांना. म्हणजे ना आपण त्यांना भारी देऊ शकत होतो ना हलके देऊ शकत होतो. मीडियम क्वालिटीचे त्यांना जसे पैशाचे रिझल्ट देत नव्हते. भारी दिल्याशिवाय त्याला पर्याय नव्हता. मग तो कृषी सेवा केंद्राचा असेल किंवा माझा असेल. तर अशा काही गोष्टी घडल्या आहेत. तर अशा वातावरणात मी तुम्हाला एकच सांगेन, शेतकरी बांधव 100% रासायनिकवरती पण ट्रस्ट ठेवू नका, 100% जैविकवरती पण ट्रस्ट ठेवू नका. कॉम्बिनेशनमध्ये फवारणी करत चला, तर आणि तरच तुम्हाला तुमच्या मनासारखे रिझल्ट मिळत जातील. त्यानंतर बाजारभाव एवढे आहेत असं बघून अतिरिक्त खर्च वाढवू नका. हे बाजारभाव निश्चित नाही, मी पहिले सांगितलं. जर अशा पद्धतीचे बाजारभाव राहिले आणि तुम्ही जर का अशा धरून बसले की मी एवढे तोडे काढील आणि आता मला काय, म्हणजे आशा बघा कशी शेतकऱ्यांची. समजा मी आता हाताळणी काढली आहे 5 क्विंटलची, तर माझा दुसरा आणि तिसरा तोडा, म्हणजे दुसरा तोडा किंवा किती निघायला पाहिजे 10 क्विंटल 15 क्विंटलपर्यंत माझा तोडा जर गेला, मला जर मी 50चाच भाव धरतो, मला जर 50 रुपयाचा भाव भेटला आणि मला 10 क्विंटल जरी मिरची निघाली, बघा बरं का शेतकरी बांधव मी काय सांगतोय, 50 क्विंटल म्हणजे 10 क्विंटलचा तोडा निघाला 50 रुपयाचा जरी भाव भेटला तर 10 आणि 5 50,000 रुपये माझे मोकळे होतात त्या ठिकाणी. आणि 50,000मधले मला पहिला हाताळीचा तोडा तोडल्यानंतर काय 8 दिवसामध्येच तोडा तोडायचा किंवा 10 दिवसामध्ये किंवा 12 दिवस लागतील तोडा तुटायला. तर अशामध्ये माझा 10,000 रुपये जरी खर्च झाला, तोडणीचा खर्च 10,000 जरी पकडला तरी 30,000 मी प्रॉफिटमध्ये राहतोय. त्याच्यानंतर माझा तोडा 15 क्विंटल निघेल, 20 निघेल, 25 निघेल, 30 निघेल. तर त्या पद्धतीमध्ये जर भाव भेटत गेला तर निश्चितपणे मला मिरची परवडणारी आहे. म्हणजे अशी आशा धरून आपण कॅल्क्युलेशन करून त्या गोष्टी करतोय. पण शेतकरी बांधवांनो, मिरचीचे बाजारभाव जे सध्या दिलेले हे फसवे बाजारभाव आहेत. याच्यावरती भावून अतिरिक्त खर्च 3-4 दिवशी फवारणी करत राहू नका. काही शेतकरी आता सध्या 3ऱ्या दिवशी सुद्धा फवारणी घेत आहे, 3ऱ्या दिवशी सुद्धा अळवण्या करते खतांच्या आणि औषधांच्या. त्याच्यामध्ये जर आतापासून तुम्ही खर्च वाढवून ठेवला आणि उद्या जर कधी समजा पाऊस जास्त लागून राहिला, आता परत 5-6 दिवसामध्ये पाऊस सांगितला आहे, पाऊस जास्त लागून राहिला, हाताळण्याच्या वेळेस किंवा 1-2 तोड्यामध्ये तुमची जर मिरची पूर्णपणे खराब झाली तर तो पूर्ण खर्च तुमच्या अंगावरती येऊ शकतो. म्हणून बाजारभावाला भाळून जास्त अपेक्षा ठेवू नका. तर ही काही अपडेट्स मी तुम्हाला दिली. काही अडचण वगैरे असेल तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, माझा उत्साह वाढवा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी मदत करा, जेणेकरून तुमचा फायदा होईल तर त्याही शेतकऱ्यांचा नक्कीच फायदा होईल. धन्यवाद मित्रांनो.